पाण्याच्या धारा खाली आल्या, बायको शेतकऱ्याच्या दारातली गाय साऱ्या पाण्या वाचून गेली आणि शेतकऱ्याचे ओठ पाणी पिण्या वाचून सुकले. अशा वेळेस जर शेतकऱ्याला कळलं माझ्यावर कर्ज आहे तर तो भयानक परिस्थितीला सामोरं जाऊन आत्महत्या करेल. आणि शेतकऱ्याने जर आत्महत्या केली तर टीव्हीला बातमी पडेल, तुका सावकाराच्या दाताला कटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. मग शेतकऱ्याने आत्महत्या तर करू नये, पण माझ्या मनानं त्याच्यात गुंतू नये म्हणून डोळ्यात टाकल्या. कारण मला अपेक्षा होणार आहे, मला कधीतरी त्या वयात म्हणजे पैसे. आणि आशेवर जगणारा माणूस भजन सोडून का करी? सोडून दे. मग भजन सोडून दिलं काय उपयोग? मग ते वयाचं नको ना. असंच त्याच्या संग एक नमुना होता, त्यानं मला विचारलं का हो मला एवढा जर तू काय हुशार होता तर आपल्याला पटलं. ती नकाटच होती दोन्ही. मला पटलं व त्याच्या अंतकरणात दया आली म्हणून त्यानं वया टाकल्या. दया आली त्याला, नको नको पशी मरायला. मग शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या मुद्रा परत पाठवायची गरज काय? हे झालं लोकांचं कर्ज माफ झालं, पण सोन्याच्या मुद्रा काय गरिबांना दिल्या नव्हत्या ना. कुणी दिल्या? शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराजांच्या मुद्रा तुकारामांना परत का पाठवल्या? लावण डोकं 2 मिनिटं. मी एकट्यानं काय उत्तर घेतलं? लावा तुम्ही 2 मिनिटं डोकं. का दिलं असं? लोकांचे प्रश्न काही साधे नाही राहतील. त्याचं उत्तर ऐका आता. गुलामगिरीतून स्वराज्य स्थापणारा जगातला पहिला राजा छत्रपती. छत्रपती राजांना राज्य टिकवायचं होतं का संपवायचं होतं? टिकवायचं. राज्य टिकवण्यासाठी धनाची गरज आहे. जनता 18 पगार जाते तेव्हा हे जातीविधी नव्हती. आता तमाशा झाला. हे जो बावळटपणा चाललाय ना आता झाला. नाही तर शिवाजी महाराजांच्या काळात राज्य जात हा विषय नव्हता. 18 पगार जाती एकत्र आणि एवढ्या जाती सांभाळायच्या. आणि शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या मुद्रा आपण घ्यायच्या आणि मजा आणायच्या. अरे त्यानं राज्य स्थापन केलंय, त्याची सोन्याची अपेक्षा आपण का करावा? त्या पैशावर तो घोडा घेऊ शकतो, शस्त्र घेऊ शकतो, जनता सुखी करू शकतो. सोनं परत. सरकारी तिजोरीतला माल का लुटावा? तो आपला नाहीये, पण तो सगळ्या जगाला कामा येणार आहे. महाराजांची भाषा इतकी सुंदर आहे. अरे हे जगात जर सुखात होत असेल तर एक तुक्या दुःखात असल्यानं काय भानगड आहे? असू दे ना मला गरीब. आणि एक वाक्य समजा, मला गरिबी पाहिजे. बरे झाले देवा निघाले निवाले, बरे झाले देवा निघाले निवाले, झाले देवा निघाले निवाले, बरे झाले देवा निघाले निवाले. चरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची नाही, फक्त जगात देवच सत्य, बाकी काही राहिलं नाही. झाकली 1.25 लाखाची. आज एक वाक्य सांगा, मागचं झालं काढू नका, उद्या काय होईल विचार करू नका. आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. मागे झालं ते झालं. लोक मागचे उकळीत बसाय. आता आपल्याला अंडरपॅन्ट नव्हती, हे आपल्या पोराला सांगून पटत आहे का? त्याला 2.5 वर्ष 6 लाखाची गाडी तिने आला. अरे आपण त्याला म्हणायचं, अरे मला बनेल नव्हतं. तो म्हणला, पप्पा तो काळ दरिद्री होता, नशिबानं जगावं लागतं. मग काय डोकं लागतं त्याच्या पुढं? हातानं नशीब जोडून पेक्षा त्याला सांगायचंच नाही ना. त्याला ते पटत आहे का? ते वेगळ्या काळात जन्माला आले ना, आपण त्यांच्यापाशी उघडीत बसायचं. नवीन सुनबाई आली फुलाच्या गाडीत बसून, आणि सासू म्हणती मी गौऱ्या ऐकायची तरी पोट भरायची. तिला काय सांगती? तिला पटणार आहे का? तिला पहिलं गौरी म्हणजे काय हे सांगावं लागलं. दुसरी गोष्ट, तो काय ऐकली? तुला काम नव्हतं का काही? अगं जमीन ऐकायची का गौऱ्या? त्यांना सांगून मजा नाही ना. सासूला ही गोष्ट सुनेजवळ भुकायचीच नाही आणि त्याच्यामुळे चव जाती. बघाय ना, तिला उलट म्हणायचं मी आतापेक्षा पहिली लय श्रीमंत होते, जळाली पाहिजे.
वर फाटे सांगून काय नोकरीवाल्याची बायको शेतकऱ्याची बायको शेजारी बसली. शेजारच्या ती 10 गुंठे जमीन विकायला आणि एकाचा फ्लॅट विकायलाय. नोकरीवाल्याची बायको काय घेईल? भेटत नाही ना, तिचा मेंदूच तेवढा आहे ना. ती म्हणणार फ्लॅट घेऊ, गार्डन बिल्डम बनवू, टॉमी घेऊ. एक टॉमी तर आहे, अजून एखादा टॉमी घेऊ, 2 टॉमी 5 वाजता येईल, एक एकाला धरीन. एका टॉमी साखळी लावून एकाला बरमुडा घेऊन दोन्ही टॉमी हिंडून आले का धाब्यावर जेवाय जाऊ, राहिले तिला गिराईक पाहू. येते ते विचारेल. शेतकऱ्याच्या बायकोला विचारलं काय झालं? 2 शेळ्या कमी होतील, 1 गाय कमी होईल. ती शेतकऱ्याची बायको इतकी दानशूर असते, ती काय म्हणते माहिती का? दागिने मोडू पण काळी आई मिळणार. विचाराची तफावत आहे. सर्व्हिसवाली माणसं किती मोठी जरी झाली ना, बुद्धी त्यांची कमकुवत असते. ऑफिस, घर, सासरवाडी एवढीच अक्कल असते. ते काय लय व्यापक आहेत का काय? ती रिटायर झाली पागल का म्हणत, सवय नसते. ते कोणत्या लागणार नाही, कधी सुपारीला नाही, त्यांच्या तेवढं डोक्यात नाही. ते कोणच्याशी नाही बोलले त्यांच्या बायका. आता आपल्या शेजारची बाई जर शेंगा निवडीत असली तर शेजारची बाई येऊन तिच्याशी बोलती. नोकरी वेळेची बायका बोलत नाही, ती टॉमीशी बोलते. टॉमी ती गप्पा आणते दोघं. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्पा जायचा फुल टाइम पास होता. काय झालंय महाराज? मूर्ख माणसांकडे लक्ष्मी गेल्यामुळे चांगल्या माणसाला त्रास झाला. काय झालं? समाजात एवढी माणसं यार पाहिजेत ना, त्यांच्याकडे पैसा गेला, त्याला कुठं खर्चावं हेच कळालं. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, यांनी सुरू केलं. आम्हाला घ्या 9 वार बावळ्याचा बाजार, पुरीनी पॅन्ट शर्ट घालतो, आम्ही गाऊन घालतो. माझं घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. काय करावं? ज्याचं काम त्यानेच करावं ना. मला चोर आल्यावर कुत्र्यानं भोगावं का गाडवानं? कुत्र्यानं झोपून घेतलं. कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. गाडवा म्हणलं बुक, म्हणलं आपल्याला बुड नाही, आज आमुष आहे, बुकायचं नाही. म्हणलं याचा सुपडा सापा होते मोरडे. हे कधी ताजी भाकर घालीत नव्हतं मोरडे. कुत्र्याने घेतलं झोपून. गाडवा म्हणलं मी भोकन. तो म्हणलं आपल्याला नाही इंटरेस्ट, तुला भुकायचं तर भोका, तुला खेळायचं भूक, पण आपल्याला मूड नाही. ते गाडवा भुकलं, चोर गेले पळून, मालकाची मोडली झोप. त्याने घेतलं आम्ही करून असं याच्यावर गाडवा सगळं झाल्यावर कुत्र त्याला म्हणलं जे आहे तो मला बरगडीत नाही राहिलं. मग त्याला गाडवा कुत्र्याने सांगितलं बाबाला त्या ज्याचं काम त्यांनी करावं, बाकी त्यांनी का बरगडे मोडून घ्यावा, फेटा आणाच बांधा, काही करायचं, काही नवीन आणायचं. एक वाक्य सांगा मला, नवीन गोष्टीत तुम्ही बदल करा पण विचारात करा. 15 वर्षापूर्वी शेतकऱ्याला जर 2 मुलं असली तर शेतकरी इतका हुशार माणूस पहिल्यापासून तो एकाला शिकवायचा आणि नोकरी लावायचा आणि एकाला पुढे ठेवायचा. हुशार तो काय म्हणतो माहिती का? भांडा नाही म्हणणार नाही, सुखाने जगते. ही सर्व्हिस वाली क्वालिटी इतकी हुशार. नोकरीला लागल्यावर त्या पठ्ठ्यानं नोकरी तर केलीच, पण याच्या का वाटा मागितला याला तर चक्करच आली. म्हणून या 10-12 वर्षामध्ये बापांनी इतके मोठी मान डोकं चालवलं रे. बाप म्हणले घरची वाट्यानं द्यायची पाळी आली तरी चालत, घरी नाही ठेवायची पोळ्या. बरे 10वी नापास होऊ नाही तर 12वी. एक कार तर शेतकरी आडाणी ठेवत नाही का? पहिली जिरली ना अशा मी खरात. आपण त्याला एवढं भारी पाहतो शिकायचं नाही नाही नाही. पूर्वी पाहतो 2-3 वर्षापूर्वी गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय केलंय? गेल्या वर्षापासून गुतला नागपुडीत मात्रायचं मिळालं पण चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. बोलला किडा दिले चिटकून एकमेकाला. राजा एवढा राणी एवढी
राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली तर येणे नाही तर शाने नाही अर्थ लोपले पुराणे अर्थ लोपले नाश केला शब्द ज्ञानी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मन विषय लोभी मन विषय लोभी मन विषय लोभी काय डीजे लावायची इथे रंगला पाहिजे माणूस थोडं पुढं सरकं अभंगाचं आपण देव सत्य इथं होता आपण तुम्ही काय काळजी करायची नाही बाकी सगळं लबार आहे फक्त एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू पण संत भेटायचे का
आता पहिला मुद्दा अभंगाला पाचवं कडो गाठ्यात नाही, त्याच्यामुळे आपला काही संबंध नाही. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायचे नाही, कटेवर हाते अंकित सुरू झाल्यावर मोबाईलमध्ये डोके घालायचे नाही. काही बधिरांना इतकी बधीर सवय, आम्यावर जीव काढायचा आणि ह्या बधिरांनी सरळ उठायचं आणि येडे बाबडी जायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायची. आज त्या मोबाईलने तमाशा केला मा. आणि एक वाक्य लिहून ठेवा एज्युकेटेड लोक, मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवड नाही, मोबाईल ही व्यसन आहे. काय मत आहे तुमचं? 8 रोग झाल्यात मोबाईल वापरायला. 8 लिहूनच घ्या रोग आहे. डॉक्टर मित्र कोणी असलं तरी लिहा. एक, मोबाईल मुळे संवाद संपला, बोलणं बंद झालं. आणि पाया पडून सांगतो, घरोघर मातीच्या चुली, प्रत्येक माणसावर संकट नाही. दुसऱ्यापाशी बोलून त्याचं दुःख हलकं करीत. आपली लोक मोबाईल मुळे बोलायची बंद झाल्यामुळे ते आतल्या आत ठेवून 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 हे भाषी घे, ही तुरी टाक, पाटात सरकून घे बळच, हे जे कुठे होते ना मला, ही माणसं विद्वान म्हणून मिळत असं नाही, ही मुळात यारपाटाची. शहाणा माणूस का आत्महत्या करी? जी भेजत कमी आहेत आणि हे फाशी घेऊन बाशी घेऊन औषध पिऊन जी माणसं मारतात ना, ही जाळायची नसतात. असा नियम आहे. बरं, वळून वळून होईल काय? समजा झालं काय होईल? होईल का? आजारी तुम्ही बोलत ना, तुम्ही काय होईल? समजा मिळाले तुम्ही, बरं घेतली तुम्ही फाशी, झाली आत्महत्या, तुम्हाला पैसे किती मिळणार आहे? 1 लाख. हिशोब काढा पटकन. मंजूर करणाऱ्याने घेतले 20. 80 बँक कमिशन गेलं 10. 70 मित्रांना पार्टी गेली 20ची. अधिकाऱ्याने घेतले 40. अंदाजाचा खर्च झाला 82. परत 40 खर्चच ना. मराठी नाटकं नाही करत महाराज. हे एवढे पोरं आलेत महाराज, राजस्थान, गुजरात, पंजाब, एवढे पोरं आलेत, अंगातल्या कपडे निशी आल्यात, रात्र दिवस कष्ट करतात, पण त्यांच्यातलं एखादं मेलं का आपल्याकडे? केरळवरून हवा मारायला आलोय, हायवेला गुंठ्याचं मालक झालंय. हो, तेव्हा येर उकराय द्या पा, येर येऊ नका द्या. आपलं 11:30 कामाला येते, ते बी फोन करायचं, आज येतो का नाही? आलो होतो, 2-4 टिका आल्या. ते झोपायला येईल वय, आपल्या घरी जेवत नाही ते. मरायचं काय काम? मोबाईल मुळे संवाद संपला. बोलत जा, आणि बोलत नसलेली माणसं मग कुजून कुजून. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, तिचं पोरग इंग्लिश मिडियमला जात तरी तू तिच्यावर चढवतो म्हणजे तुका पागल आहे का? मरायचं अरे सीर सलामत तो पगडी पचत, पागल आहे का तू? भाषा विषय. आणि बरेच लोक म्हणते बा, लोक आत्महत्या करतात. काही लोकांची एक तक्रार असते बा, प्रियकरण प्रियशी एकत्र औषध पिऊन मेली. घटनाच घडू शकत नाही अशी. अरे फक्त मीडिया फिडियावाले रंगीत आहेत म्हणून चाललंय, नाही तर कोणती पोरगी पोरासाठी मरायला तयार आहे सांगा बरं तुम्ही? काय पागल बिगल? हे एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई. जेव्हा तुझी रणरणकी झाली, मेल्या मला का रचलं, त्यांना का नेल्यानं बांगड्या फोडीतील, तोंड जोडीतील, लुगडं फाडीतील, तिकडे वडीतील, तिकडे करतील, पसरून बिसरून घेतील, 10-5 बाया तिला मागं वडी, त्या नवरा जोडतो, ती आगी गवडीची अशी जाळाजवळ न्यान थोडी शिंगाडी घर राठी खरेची मिली आई भामट्याची दुनिया नाही. तर कोणती प्रियशी प्रियकरासाठी मरायला तयार आहे. कर्म म्हणे ते एका कॉलेजला होते, मग ते दोघं एकत्र मेले. घडूच शकत नाही, ते कुठल्याशिवाय मारणारच नाही. ती पोरगी दुसऱ्या पोराच्या घराला कधी चिटक मिळत नाही, त्याला वाचायचंय म्हणून त्याला चिटकायचं असतंय. परत नीट वाक्य आहे का? मागणीला पिलासी काही घेणं नाही, गरज कोण नाही, पिलं नाही, चिटकून राहते. दोन्ही मधला फरक आहे का? माकडीचं पिलू चिटकून राहते, गरज कोण नाही, पिलल. त्याला माहिती हिनं जर सोडलं ना, हे माकडीनेच आहे, मांजरीचं तसं नाहीये. वा 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 वा, दोन्ही मध्येच धरला भाव येतो.
आणि आता का असं भावून जीवालाय? मांजर आपल्या पिलाला 7 घरं घेऊन फिरती तर दात लागू देत नाही आणि त्या दाताखाली उंदीर जगत नाही. भाव येतो. पिलून येतानाचा भाव वेगळा आणि उंदीर फाडण्याचा भाव. पोराच्या तोंडावरून आई हात फिरवते हा वात्सल्य भाव आहे, पण तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. हात आईचा आहे, हात न्हाव्याचा आहे, पण न्हाव्याचा भाव वेगळा आहे. आणि आईचा हँडशीट घ्यायची गरज नाही, कपड्याला त्याची गरज नाही, पुन्हा पॉकेट मनी तो देणार आहे. असं शिंगरू पाहूनच तुम्ही बदल होईल. तुमचं मेंदूच काम देतो. माझ्या पुढे बसला का माणूसच बदल होतो. काय खरे खरे मी नाही बोललो. अरे धंदा आहे त्याचा. तसं 2 8 रोग सांगतो ना अभंगात घुसवतो. 1 संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटी बसत माणसं, एकटी. येड्या बाबडीत, मुरीत, गिरणीत, तुरीत. मग तुरी वाढा नका म्हणे. येड्या बाबडीत एकटी पागल झाली माणसं. माणसं इतकी पागल आहे. पोरग झोडीत रडत होतं, रुडीत झोडीत रडत होतं. आणि आई भाजीत होती. तिला वाटलं भाजीचा दाळ कमी करून पोराला झोडीतून काढ. त्यालाही रडत होतं म्हणून तिने पहिल्यांदा दूध गरम केलं, गार केलं आणि बाटलीत भरलं. गुज बसवलं त्याला रबराचं पोराच्या तोंडात द्यायला. जवळ गेली पोराच्या. पोर खाली बसवलं फरशीवर आणि तोंडात द्यायचं त्याच्या. तर तिला फोन आला. तिला कुत्र्याच्या तोंडात दिलं. जागेवर काय झालं बाटली कुत्र्याला म्हणायचं पण त्याला दूध मिळालं. एक तर लग्न गेलं मोबाईल आला. त्यांच्याही सुद्धा नाही खोललो. एक मोबाईल मुळे संवाद संपला. 2 पटकन 8 रोग सांगतो. 2 माणसं एकलकोंडी झाली. 3 माणसं चिडचिडी झाली, सण नाही करीत माणसं. आणि 4 मेंदू झाला कमी आणि गेम झाले जास्त, बरमिष्ट झाली माणसं. 5 मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. बरे तुम्ही 5 मिनिटं मोबाईल कानाला लावा, कान गरम होतो का नाही सांगा. सारखं बोला माणसाचं डोकं आपोआप बरमिष्ट होतं. डोकेदुखी झाली, सांधेदुखी झाली आणि मोबाईल मुळे दृष्टी गेली. 70चं म्हातारे 85 इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसवा लागले. 2 ड्रायव्हर दिसत. 2 काका एका गाडीला कशी. मला तर 4 दिवसात. आणि मोबाईल वापरणाऱ्याला निद्रानाश नावाचा रोग आहे. त्याला झोपा नाही. तुम्ही मोबाईल वापरणारी माणसं पहा झोपत नाही. यांना जर काही मोबाईल नाही मिळाले गोदडीचे दोरे उकशी देत. एकानं निम्म्या रात्री गोदडी फाडली, गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली. म्हणजे याला काय फाडलं. त्याच्याही म्हणले सावध होण्याच्या वेळेला तुम्हाला फाडली. माणसं बरमिष्ट झाली महाराज. भारत माणसं पागल झाली. आणि त्याच्यामुळे एक वाक्य झालंय महाराज, माणसांमधला दुरावा वाढला. आपण लहान असताना जर महाराज शाळा सुटली ना, अख्ख्या गावाला कळायची शाळा सुटली. काय आरडायचीच तेवढी. एका हातात चेटी धरे, एका हातात दप्तर, हातात काठी. तेव्हा काय शाळेतल्या दप्तरात काय वय आणि पुस्तक होती का. कौठ, बोर, चिचा, इलायची चिचा. बरं दप्तराची पिशवीची काय दप्तर होतं का. खताची गोणच. आणि मग ती पोर हसायची. म्हणून त्याच्यात गुरुजीने म्हणा उद्या सुट्टी. आवाजच वाढला. तो आनंद वेगळा होता. चिंता करायची नाही. अभंगातला 2रा मुद्दा. अभंगातला 3रा मुद्दा. आज गायक वादक कोणीतरी मंडपाले माग सिस्टिमाला यांच्या उपस्थितीमध्ये गंगा वाजती मधुराबाई मैपती गागरे यांच्या पाठीमागे मैपती चंद्रकुमार नंदकुमार मैपती भाऊसाहेब राघोजी गंगाधर सुंदर दादा गागरे पाटील परिवार कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन चिंचपूर वस्तीवरील सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात.
पण चाललंच काय आतापर्यंत एकच चालू होतं आगमन कोणाचा एक, चिंता करायची नाही दोन. आणि ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना आजच्या कीर्तनातला मेन मुद्द्याचा एकच विचार करायचा आहे. आजचा अभंग गाठ्यातला असून मनाला उपदेश करणारा आहे. आता ही मन ही काय भानगड आहे ती फक्त जाणकार माणसांसाठी सांगतो. जे परमार्थातले मुरेले त्यांच्यासाठी त्यांनी फक्त बोलायचं. मी तुम्हाला मनावर आणून घालतो आणि आपल्याला दोनच शब्दाचा विचार करायचा आहे, मन आणि माया. नको नको म्हणा गुंतू, मग माया आणि मन एकत्र करायचं आहे. तर भजनी मंडळ टाळकरी बिळकरी पदे विपदेने उत्तर द्यायचं, माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर. हे वाक्य कोणाचं आहे? अर्जुनाचं. सावध राहा बरं का, आता पुन्हा घोटाळा नाही करायचा. माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर, या वाक्याशी देवाचा कवडीचाही संबंध नाही. देव रथ हाकणार आहे आणि मालक म्हणून अर्जुन रथावर. अर्जुनानं धनुष्याला बाण लावलाय, लय बारीक आहे तर. अर्जुनानं धनुष्याला बाण लावलाय, रथ मध्यभागी आलाय आणि भगवान गोपाल कृष्णाने लगाम सोडून दिला, निवांत बसले. आता पुढे होईल ते होईल. ऐका, अर्जुनानं टाकली सभोवताली नजर. अर्जुनाला सगळे दिसले नातेवाईक, पण देवाचं म्हणणं असं नाही का तू युद्ध कर. मुळात संशयच कोणी घेतलाय? करेक्ट, अर्जुनानं. का मला आता यांच्याशी युद्ध बोलत जा. करेक्ट. मग अर्जुनानं देवाच्या डायरेक्ट सांगितलं. अर्जुनाच्या हातातलं धनुष्य खाली पडलं. अर्जुन गर्भगळीत झाला, सर्व अंगाला घाम आला आणि अर्जुनानं सांगितलं, भाऊ मेवना म्हणून मी तुझ्या काही गोष्टी ऐकू शकतो. हे कुठाने आपल्याच्या नावाला बाई धनुष्य तू. देव म्हणले अर्जुना, हे तुझ्या मनाचे चाळे. शब्द शिकायचा काय आज? आख्या कीर्तनात कोणता शब्द शिकायचा? मन. अरे तुझे जे चाळे, मी म्हणलोय का तुला मार? मग तू डोक्याला ताण काल करतो. बंद झाली अक्कल. ज्ञानेश्वरीतला पहिला अध्याय संपला. पहिल्या अध्यायातलं चित्र असं आहे, कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार. धनुष्याला बाण लावलाय आणि धनुष्याला बाण लावल्यामुळं अर्जुनाला तयार झाला. त्याचं नाव तुम्ही सांगा, मोह. अर्जुनाला काय झाला? मोह. हा माझा काका, हा माझा मामा, ही माझी मावशी, हा तयार झालेला मोह आहे. आणि मोहाने ग्रसलेला अर्जुन युद्ध करू शकत नाही, म्हणून तो ग्रासलाय आणि त्याला पगडा बसलाय. कशाचा? मोहाचा. जसं आत्ताच्या समाजाला लाचारीचा पगडा बसल्यामुळं माणसं छाती ठोक बोलू शकत नाही. प्रत्येक माणूस विकून गेला, विकून. किती मोठी सभा होत्या, पेपरला सभेला हजर राहणाऱ्यांची नावं येतील, काय काय बोलले याचं नाव येईल. या सभेला खर्च एवढा आला, अशी बातमी कधी आली का? येणारच नाही. आले पेपरवाला राहणारच नाही. आज सगळी माणसं दबावात आहे. मला प्रत्येक माणूस कशात आहे? दबावात आहे. मी जर असं खरं छापलं, उद्या जर मला चौकशीला जायची वेळ आली, नको दाबून. आज प्रत्येक माणूस दबावात आहे. जगातला प्रत्येक माणूस दबावात आहे, तसा संसारातला प्रत्येक माणूस मोहात आहे. तुम्ही मी सगळे अर्जुनाचे. आता सावत्र घुसलोय बरं का आपण. मग ह्या अर्जुनाच्या रथाला 10 घोडे. हा रथच आहे आणि याला 10 घोडे कोणते? मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5 5 5. या 10 रथाचा घोडा आहे आणि याला लगाम आहे देव, मन. आणि मन नावाचा लगाम ताब्यात आला का घोडे वळवळ करीत नाही. आणि घोडे वळवळ करीत नाही म्हणजे अर्जुन नातेवाईकांना हाणल्याशिवाय राहत नाही. पहिला अध्याय संपला. अर्जुना काय म्हणणं तुझं? देवा हे बाई धनुष्य. दुसऱ्या अध्यायात सुरुवात झाली बरं का. 2-3च अध्याय सांगतो म्हणजे मन कळेल. अर्जुना हे बाई धनुष्य आणि तू युद्ध नाही कर. चालू मी बोलतो, तू तुझं तू पाहिजे. तू जरी मेव ना असलं तर काही सांगायला लागलं तर काय ऐकू मी? अर्जुना पहिली गोष्ट तुला झाला मोह. दुसरी गोष्ट तुला मी अर्जुन आहे हा अहंकार आहे. आणि त्या अहंकारामध्ये तू क्षत्रिय हे विसरला.
विसर पडलाय तुला, मी क्षत्रिय. ऐका, अरे अर्जुना, तू क्षत्रियाचा राव, तू काय बावळट समजला का? मग मूर्खपणा सोडून दे. ओवी ऐका, सांडे हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोडून दे माझे नातेवाईक, मी त्यांना कस काय मारून, मला हे मोहाने ग्रसलेल्या क्षत्रियाच्या पठ्याला शोभत नाही. मूर्खपणा सोडून दे. सांडे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोडून दे, धनुष्याला बाण लावून मारामारीला तयारी कर. बावळटपणा करू नको. देवा हे पटलं आपल्याला. अरे पण यांना मारले, हे मरणार नाही, मरणार नाही. जीव मरत नाही, जीव ट्रान्सफर होतो.